मी आधीपासून त्यांच्या विरोधामध्ये होतो, आजही आहे आणि भविष्यातही राहू. बरं, आजही तुम्ही विरोधात आहे असं म्हणता, मात्र त्या ठिकाणी जाऊन हजेरी देखील लावता. मात्र गोपालजी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सेनाप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्यांना या निर्णयानंतर तर प्राणांची आहुती द्यावी लागली. असा दाखला देत स्वतः संजय राऊतांना असं का वाटतं की भाजप महाराष्ट्र आणि देशविरोधी कारवाया करतंय? भाजपलाही ते मान्य नसेल, त्यांच्याकडे जातोच आहे मी, मात्र तुमचं म्हणणं नेमकं काय मला ते सांगा आधी. गोपालजी, तेच तर वास्तव आहे ना, तेच तर वास्तवता आहे. आपण त्यांचं गिरीश महाजनांचं आता सगळं ऑडिओ दाखवला, व्हिडिओ दाखवला, त्याच्यात ते काय म्हणतायत, भिंद्रनवाले संत महात्मा होतात आणि हे म्हणतात नाही नाही आमची भिंद्रनवाल्यांच्या विरुद्ध तीच भूमिका आहे. अरे हे भ्रमित झाल्यासारखे काय बोलतायत? एक मिनिट, हे भ्रमित झाल्यासारखे का बोलतायत? वारंवार ते म्हणतात की ती चुकीची कारवाई केली, त्यांचे नेते म्हणतात ती योग्य कारवाई केली, हे म्हणतात की यांना शिखांबद्दल या गोष्टीचं समर्थन कोणी करत नाही. त्यावेळेला इंदिराजींचा मृतदेह त्या ठिकाणी घरात असताना राजूजी रस्त्यावर जाऊन त्या ठिकाणी दंगली उसळी ज्या प्रक्षुब्ध जमाव झाला होता. इंदिराजींची लोकप्रियता उच्च कोटीवर होती. पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. आपण गरिबी हटावचा नारा दिला होता. भारत सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येत होता आणि त्यावेळेला आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा भाग म्हणून हे भिंद्रनवाले आणि अतिरेकी कारवाया खलिस्तानची मागणीचं पुढे भूत आलं आणि याच्यावर त्यांनी अतिरेकी कारवाया त्या हाणून पाडल्या. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला ते म्हणतात भडबडते, तर त्यावेळेला नशीब किंवा त्यावेळेला इंदिराजींनी हे जो निर्णय घेतला त्यावेळेला देशाचे राष्ट्रपती पण एक पंजाबचेच होते, ज्ञानी झैल सिंग होते 82 पासून. ज्ञानी झैल सिंग असताना त्यांच्या संमतीशिवाय सैन्य जाऊ शकत नाही तिथं. त्यामुळे त्यांनी जी आवश्यक कारवाई आहे, पंतप्रधान आणि तत्कालीन राष्ट्रपती यांनी जी आवश्यक कायदेशीर जे देशाच्या हिताच्या दृष्टीने कारवाई आहे ती केली. आता हे पंजाबच्या शिखांच्या हत्येबद्दल बोलतायत, परंतु आता काही वर्षांपूर्वी यांनी शिखांना पंजाबचा पारंपरिक शेतीचा व्यवसाय असताना तिथे त्यांनी औद्योगिकरण आणि कॉर्पोरेट फार्मिंग आणायचा प्रयत्न केला. अडाणींना पुढे घेऊन त्यांचं आंदोलन चिरडून टाकलं. 700 शेतकरी आत्महत्या करायला भाग पडलं. आणि हे आज शेतकऱ्यांच्या विषयी शिखांच्या विषयी बोलतायत. आज यांना शिखांविषयी एवढा कळवळा आलेला आहे. आणि ज्याविषयी ते म्हणतात की पूर्वीच्या डिबेटमध्ये, तर हो निश्चितच, कारण त्याच्यानंतर 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी वारंवार काँग्रेसचे राज्य आले पंजाबमध्ये. यांना 4%, 3% पण जागा मिळालेल्या नाहीयेत. आणि अशा असताना गेल्या तेव्हापासून आतापर्यंत तिथे वारंवार काँग्रेसला, अकाली दलाच्या बाबतीत पण राजीवजींनी लोंगोवाल आणि राजीव गांधींनी करार केला आणि त्यांच्या राजीव लोंगोवालचा करार तो आहे. त्यामुळे आज ती कारवाई तिथे थंड पडली. तिथे खलिस्तानवादी कारवाई पूर्ण आटोक्यात आणण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे. नाही पुलवामा आणि पहलगाम सारख्या हत्या होण्याची वाट नाही पाहत बसलं काँग्रेस यांच्यासारखं. आणि आजही दोन्ही ठिकाणी एकालाही पकडलं नाही, एकाची जबाबदारी निश्चित केली नाही. बरं, गंभीर आरोप तुम्ही करताय. अजितजींचं उत्तर मी घेतो. 42व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं या वेळेचं कारण काय? बरं, त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भातलं वक्तव्य देशभरात खळबळ माजवणार आहे. अजितजी, या पुढच्या काळामध्ये हा मुद्दा आणखी वाढत जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. अजितजी बोला. त्यांनी सांगावं, गिरीश बापटांचं चुकीचं वक्तव्य सांगावं त्यांनी. आता गिरीश महाजनांचं संत महात्मा म्हटले ते चुकीचं आहे, ते बळी पडले, शहीद झाले, शहीद म्हणले त्यांना. सांगा ना तुमच्या दृष्टीने. अजितजी उत्तर देतात आपल्याला. गोपालजी थोडं थांबा, आपण उत्तर घेऊयात आधी त्यांच्याकडून. अजितजी बोला. गिरीश महाजनांचं वक्तव्य